मराठी इंग्रजी हो काय हो त्याला काय करायचं. इथं राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याच उभा राहिला, झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे नालाय. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आणि बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो, हसत जा, गॅरंटी नाही. हसत जा, हसत जा. हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असतात. हो, जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जे हळूच बोलतात लफडेबाज असतात. हो, जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुंगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हो, असंच जा, हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. शेवटी आता शहरांमध्ये हास्य क्लब निघली. हास्य क्लब आहे म्हातारा न्यायचा ना सुना न्यायचा. म्हातारा न्यायचा, हो म्हातारी न्यायची. हे आपले एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे. पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराजा. आता आमचं झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. हो, आम्ही निघालो पैसे कामाई, तुम्ही लागले जमिनी काय. हो, आपण पेपरला आलेली बातमी सकाळी आली का संध्याकाळी वाचत नाही. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला, आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करायचा की ती राख नदीत नाही टाकायची, घरी घेऊन या, टोकरीमध्ये भरून घरी घेऊन या, आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याणाचं काम. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत. तुम्ही एक अभ्यास करा, सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरं, हा सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या. अरे तू वाढ ना, पण गपची बस ना. आता या पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टर काही पहिल्यासारखे हाय ब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा. आज तसं नाही. आज 48% 48 ओनली. 8ला घालायच्या लायकीच नाही. त्याचा बाप म्हणला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करू, तो पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता ते पैशाच्या जोरावर डॉक्टर झालं. कायला माणसं नीट होतील? त्यानं हॉस्पिटल टाकलं. पेशंट गेला, उभ्यानं काही नाहीच, झोपा आणि झोपलं. तोंड वाचवा, दात वाचवा, वडून धरा, सोडा मोकळं, धरा बरं तोडू, सोडा मोकळं, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा. माया गप्पा काय होतं तुम्हाला? आता एवढा टाईम का व्यायाम चालू होता का काय? लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत आले, झोपा. अरे आता या पेशी वाढण्याचं कारण आहे का? पेशी वाढण्याचं कारण आहे का? 1 व्यायाम नाही. 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. आणि मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र करतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीत वाचता येत नाही. नावच ऐकेल बरं, लोकांना नावं सापडा द्या, दोकडं काही समजत नाही. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आले, व्यायाम राहिला नाही, आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या. आता डॉक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही. असं जर डॉक्टरला का आला
त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. आट्या खास जळकाट माणसांना येतो, जळकाट. दुसऱ्याच्या दारा पुढं नवीन वा पाहिली. मग बाकीची म्हणली पाहुण्याची जी आयला हे मी आलं ना. हो आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो आणि त्याच्यावर औषध सांगतो तुम्हाला. आता एक बोलणं बंद झालं, लोक बोलानाच. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती, पण अख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी एसटीत गारका व्हायचा, अति एसटी आली बी गेली बी, कानात वायरी नुसतं झोलायचं. अहो एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजनाच आपण काय खाल्लं. कानात वायरी नुसतं झोलायचं. अहो काय तर मला शेडे बाबडीत बसत यात अंधारात एकटेच. अहो एक तर ज्या गाडीत उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले. कानात वायरी नुसतं झोलायचं. अहो काय ते यशीत बसलं. ते कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता तिकीट काढाय. थोडी तिकीटच काढीन, हालतच होता. त्यांना कानफटीतच ठेवून दिली. सावध झालं. अहो एक तर गायचं दूध काढाय गेलं आणि कानात वायरी. मग बादली तर न्याव का नाही, आखं दूध खाली गेलं. अहो एक तर लघवीला गेला आणि फोन आला. मग चेन तो खोला का नाही, चेन सुद्धा खोली नाही, अख्या बुटात पाणी गेलं. बस बस खोकलू नका, तुम्ही हसा, आम्ही येतो चहा घेऊन. बस हो. महिला मंडळ, जोळीमध्ये पोरग रडतंय, जोळीमध्ये पोरग रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशीवर ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराची हात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलं नाख दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि ह्या मोबाईलमुळं संवाद संपला. अहो माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. अहो एका घाटावर दोघं बोला ना, 2 कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि न बोलण्यामुळं माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळं माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या. येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा कोण येणे यंदा? 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळं मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळं दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8 मोबाईलमुळं झोप गेली, झोपती नाही. ह्या मोबाईल वापरणारे जे अवलादही नाही हे झोपती नाही. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणजे सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीन. हा विनोद नाही, हा विनोद नाही, हा विनोद नाही. महिला मंडळ एक वाक्य पाय पडून सांगतो. महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं एक वाक्य ऐका. लहानाल्या पोरांना मोबाईल बसून दारात दूध ठुजा. आपल्याला वाटतं एकुलतं एक आहे, पण ते राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पोर जगलं पाहिजे. 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. हे इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसावं लागत आहे. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत.
आता एका गाडीत 2-2 काका कश काय? पण त्याची आहे म्हणले आपल्या घरात तर एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळं अटॅक येते. आता अटॅक घेऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झालं आठवू नका. काय चिंता करी कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला देऊ दे तुला की एकट्याला दिला का? अरे अशी ती घमेले तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरी अर्शीर सलामत तो पगडी बचास. पोरीसाठी मरतो का? ए काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार नाही. अटॅकला दुसरं औषध भांडणातून माघार घ्या. माघार घ्या जे त्याच्यात जे. आता दंगली करायची आणि मारामारी करायची आणि बोक्षी करायची दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. नंबर 1 पंप लुटणारे बिटणारे तर पिसवले त्यांनी पेट्रोलिंगला. आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळं 70% जनता आकडी. पोलीस स्टेशनचं काम कडक झालं. आता पहिले दिवस राहिले नाही. बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं. पोरगी पळून गेली. बरं आपली गेली ना चालला ती जाऊ पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुझी आतल्या खोलीत चाल. एक दांडकत राहत हातात. एक 2-4 लावणी हल्ल्या पाहिजे नुसत्याच्या. तुका जापाला बसला होता का पोरगी पळून गेले मला सांगायला. पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही बस आत. काय आहे बापंग. आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुस लावली. अल्पवयीन मुलीला फुस लावली. अल्पवयीन मुलीला फुस लावली. आता छापणार हे पहा किती हुशारी. 15 वर्षाची टोनगी ती. आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. तिला समजत नाही का? आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या. पोराला आरोप कुणा ठुता. पोरं पोरी जोस नाही का? 15 वर्षाची टोनगी आली ती. तिला समजत नाही का? हां का हे पोरगा आपल्याला फसवत आहे. त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला. त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं. त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिंडनी परत भुकायची तुला लाज नाही वाटत? हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? माहित नाही. बोटवर कर बाई सत्कार करतो तो. बरं जाऊ दे आजचं पाकिट येतो कर बोटवर. समजत नाही का? हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा. आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा. त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचा एसटीचा पास पहा. 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोटा आहे. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय. आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडोक झाले तू या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांनो प्रेमच करी ना. एकदम भंगरी पोराव प्रेम. त्याच्या बागलात गोचिड्या 1 साईड भांग अंडरपॅन्टला वा. आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. थोबड फोडून टाकलं. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. अरे प्रेम करायचं ते ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. चांबड्यावर प्रेम करू नका. एक दिवस जाळायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. अरे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 जिंकणं जरी बुटं खाणार रक्त आहे का आपलं. छड्डीत काय मुतो 2 हगतो काय आणि बावळाटा सारखं करतो. बायकून हल्लं तरी डोळे लाल करतो तू. या बघ काय भांगार भुंगार आहेत का. अरे वाहक फटला होता संभाजीनं. त्या मातीतली माणसं आहे आपण. रेढा वेद बोललाय. अरे रेड्याची टापणे झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टापणे झाली नाही चालायची. अरे इथं पाण्याची टापणे झाली गाथा बुडवायची. तो दुसऱ्याचं काय पाण्याची टापणे झाली गाथा बुडवायची. अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपन काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती. अरे मी होतो कोण आणि झालो कोण. अरे मी पखार वानर आहे.
माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तर मला हाणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाही. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो.